22 एप्रिल 2025 क्रू हा हिंदी सिनेमा बघितला. काय फुल टू टाइमपास आहे. मजेदार आहे, फुल एंटरटेनिंग आणि मुख्य म्हणजे लेडीज ओरिएंटेड सिनेमा आहे. आतापर्यंत जसे म्हणजे ग्रुपमध्ये चोरी करतात, ग्रुपमध्ये लोकांना फसवतात वगैरे, तसं ते नेहमी मुलं चोर किंवा मुलं बदमाश असं दाखवलं. तर तिथे तिघींचा ग्रुप असतो. एअर होस्टेस असतात, तब्बू, करीना आणि इलियाना. तर ऍक्च्युली तिघी जणी ॲव्हरेज फॅमिलीमधले असतात आणि काही ना काही प्रॉब्लेम झालेले असतात. पण लहानपणी सगळे हुशार असतात, चांगल्या फॅमिलीमधनं आलेले असतात वगैरे. पण सडनली प्रामाणिकपणेच त्या काम करत असतात तिघी. पण सडनली त्यांच्याबरोबर जो नेहमी मॅनेजर जायचा त्याची ड्युरिंग फ्लाईट डेथ होते. आणि जेव्हा म्हणजे त्याला हे करायला बघतात की रिवाईव्ह करायला छातीवर वगैरे, तर बघतात बटन वगैरे निघाले की सगळे त्याच्या आतमध्ये सोन्याचे बिस्किट त्यांनी लपवलेले असतात. मग झालं, त्याला पकडवतात वगैरे सगळं होतं. मग त्यांना त्यावेळेस त्यातल्या त्यात करीना जरा थोडीशी ओव्हर स्मार्ट असेल. हे सगळं करत असताना त्याला वाचवायचा प्रयत्न, त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल पडतो, तर ती लगेच तो हे करून त्याचा थंब त्याच्यावर हे करून देते आणि स्वतःजवळ लपवून ठेवते. आणि मग ते सगळं होतं, त्याचं मयत बियत सगळं सगळं झाल्यावर त्या तिघी म्हणतात किती सीधा वाटत होता काय. म्हणजे ते लोक डिस्कस करतात की अरे मग नाही, आता ह्यांचं कोण आहे करिअर, म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे. आणि बाजारात अफवा असते की ही जी कोहिनूर एअरलाइन्स ही बँकरप्ट होणार आहे असं तसं. आणि तो जो ओनर असतो तर तो म्हणत असतो नाही नाही, माझा 4,000 फॅमिली आहे, असं मी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही वगैरे वगैरे. आणि ऍक्च्युली तोच म्हणजे तस्करी करवत असतो आपल्या एअरलाइन्सच्या थ्रू आणि सगळा माल आपला बाहेर अबुधाबीमध्ये पाठवत असतो. तर मग ह्यांना त्या मोबाईल, आता ह्या तिघी ठरवतात आधी हो नाही हो नाही, सगळ्याच आधी घाबरतात. पण ही करीना आणि ह्या दोघी जरा तब्बूला हे करतात. त्यातल्या त्यात तब्बू सीधी असते आणि जरा फॅमिलीवाली वगैरे, तर पटवतात म्हणजे की नाही आपण बघू कोण आणि कोणाच्या थ्रू. आता कारण त्याची रिप्लेसमेंट जो मेला त्याची असायलाच पाहिजे ना त्यांना, तर कोणीतरी फोन करेल असतं. ह्याच मग त्या एका नंबरवर तिथल्या फोन करतात की ज्याच्यावर हा करायचा नाही. तर यांना आवाज ओळखीचा वाटतो, तर बघतात तर मित्तल त्यांच्याच याचा मॅनेजर. मग ह्या जाऊन सरळ त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटतात आणि मग म्हणजे त्याला ब्लॅकमेल केल्यासारखं आणि मग पटवतात की नाही बाबा आम्ही करू तुझं काम. आणि सुरळीतपणे त्यांचं ते काम चालू असतं. तर आधी त्यांना तेच वाटतं की कसं न्यायचं, काय न्यायचं, आपण पकडलं जाऊ. तर मग तब्बूच एक आयडिया काढते की चॉकलेट्स आपण त्याला मेल्ट करायचं आणि वरून चॉकलेटचं कोटिंग देऊन चॉकलेटच्या बॅग्समध्ये करायचं. म्हणजे कोणी चेकिंग जरी केलं तर आम्ही चॉकलेट घेऊन जातो वगैरे असं. तर खूप दिवस सुरळीत चाललं असतं. पण एक दिवस टिप मिळते एअरला की ज्या तुमच्या एअर होस्टेस आहे त्यांच्याजवळ माल. आता जसंच विमान उडणार असतं हे लोक परत थांबवतात. तर ह्या तिघींना पण कळतं की कोणीतरी टिप दिली आहे, तर आता काय करायचं. मग ह्या भराभरा ते काढतात आणि दुसरे चॉकलेट्स आपल्या सुटकेसमध्ये ठेवतात खरे, आणि जे असतात ते फ्लाईटमध्येच वरती जागा असते तर तिथेच लपवून ठेवतात. त्यांच्याजवळ मग काहीच सापडत नाही, मग यांना जाऊ देतात. ह्या चेकिंगच्या वेळेस जो सीबीआय ऑफिसर असतो तर तो थोडासा तिच्याशी त्यांच्यापैकी एकीशी जरा लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे असताना त्याची ओळख झालेली असते. तर त्यालाही हायसं वाटतं रे नाही येत या वगैरे. पण मग तेवढ्यात खूप टर्ब्युलन्स येतो हवेमध्ये आणि वेडवाकडं विमान होतं आणि ते वरून सगळे पडतात आणि पकडला जातात. मग ह्याच्या डोक्यात परत पालचूक चुकते. तर तो म्हणजे ह्या तिघींपैकीच किंवा या तिघींनी मिळूनच केलेलं आहे. पण म्हणजे कसं, पण तो मग तो तोंडावर दिला म्हणतो आता तुम्हाला भेटू नको वगैरे. आता या तिघींना प्रश्न पडतो की
कोणी टीप दिली असेल. तर मग त्या शोधून काढतात की मित्तलच्या बायकोनीच टीप दिली. लोक म्हणतात मित्तलच्या बायकोनीच. त्यांना म्हणजे हे कळतं की आधी ती एअर होस्टेस होती. तर मग कोण होती, तर मग त्यांना एकदम मित्तलचीच बायको आठवते. मग त्या पकडतात तिला आणि मग विचारतात. तर तो म्हणतो हा मित्तल आणि हा मिळूनच, ओनरच मिळून हे सगळं चालवतात रॅकेट. हा काही मित्तलचा पैसा नाही, सगळा त्याच आहे मालकाचा. आणि मग त्या तिघींना राग येतो. तो म्हणतो आता आपण ह्या मालकालाच पकडवायचं, कारण ह्यांची बोनस पगार वेळेवर देत नसतो, तो काही नसतो करत. तर मग त्यांना आता कुठे, आणि तो गायब झालेला असतो तिथून इंडियामधून. मग कुठे गेला तर कळतं त्यांना. मग ह्याच्या थ्रूच हे लोक मित्तललाच पटवतात, म्हणतात आपण हा सगळ्याचा माल पकडवून देऊ आणि त्याच्या 7% तुला, असं करून त्याला पटवतात. आणि मग पोचतात तिथे काय काय सगळे धंदे करून. तर तिथे त्यांना कळते त्या हॉटेलमध्ये की त्याच्या मुलीचं लग्न आहे, आणि ते सगळं एवढं आलिशान तिथला त्या महालामध्ये लग्न आहे. मग त्या काहीतरी ट्रिक करून तिथून ते सगळं चोरतात, बॅग्स वगैरे. आणि त्या ज्या प्लेननी ते लोक सगळे परत येणार असतात, जाणार असतात कुठे कुठल्या ज्या आयलँडवर फिरायला म्हणून किंवा सेटल व्हायला, तर त्याच्यामध्येच हे लोक एअर होस्टेस बनून येतात आणि त्यांच्या ड्रिंक्समध्ये झोपेचं औषध वगैरे करतात. आणि मग फोन करतात की आम्ही अशा अशा ठिकाणी लँड करतोय आणि तिथे तुम्ही या. मग ते लोक सगळं म्हणजे लँड करतात, त्यांना पकडवून देतात वगैरे. आणि मग परत आपल्या जागी, म्हणजे शेवटी त्या म्हणतात आपण जे केलं ते आपल्यावरचा तो धब्बा बाजूला व्हायला पाहिजे. म्हणजे शेवटी त्यांना परत उपरती होते की नाही, जे आहे ते व्यवस्थित आहे, तेच प्रामाणिकपणे आपण चालवलं पाहिजे. तर जी धमाचोकडी आणि धमाल आहे ती पाहण्याला येते. बाकी तर स्टोरी ओके.